अंगणवाडीला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येत आहे. अमर टिंग टॉंग. नमस्कार मंडळी, नमस्कार. शाहीर कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं स्वागत करतो. तर मित्रो, आता वाचलेत सकाळचे काहीतरी पावणे तीन झालेत सकाळचे. आणि आता 2:45 वाजता आता मी चाललो देवरुखच्या दिशेनं आणि देवरुखवरून संगमेश्वरवरून मग जाणार आहे. आणि आम्ही कुठे चाललो आहे माहिती आहे? आम्ही चाललो आहे अंगणवाडीच्या यात्रेसाठी. तर मित्रो, चला माझ्यासोबत राहा. इथून देवरुखला जाऊया. अमरच्या इथे अमर वाट बघतोय. अमरला घेऊन मग संगमेश्वरला जाऊया. आणि संगमेश्वरला गेल्यानंतर तिथे आपले संदेश दादा भेटतील आपल्याला. मग संदेश दादांसोबत आपण जाऊया अंगणवाडीच्या दिशेनं, म्हणजे भराडी देवीच्या यात्रेला आपण जाऊया अंगणवाडीमध्ये. तर चला माझ्यासोबत राहा. तर एक दिवस आम्ही अगोदर चाललो, काळोखात उभं राहिलोय. आता वाजलेत किती? 3:07 झालेत आणि मी ह्या टायमिंगला काय काळोखात उभा आहे. हा अमर कुठनं येतोय काय समजत नाही. येतो म्हणतो कुठनं येतोय तो पण काय समजत नाही. त्याचा रूम त्याची मला माहीत नाही जास्त करून अमरची, त्याच्यामुळे गोंधळ झालाय. कुठून बाहेर पडतोय अमर? त्याचा हाव कुठनं तो? अरे कुठल्या गल्लीत राहतोस? चला, अमर जॉईन झालेला आहे. काय तुम्ही सुरुवात करतो संगमेश्वरी अमर येते का? तुमचे 2 फोन आले दोन्ही टायमाला. होय ना? बरं चला, चल रिक्षावाला ते थांबलाय. मी किती वाजता 12:30ला झोपलो आणि 2ला लगेच. आता वाजलेत किती बघ? आता वाजले बरोबर 3:10 झाले. दादाला मी फोन केला. दादाला म्हणतो अरे उठलाच काय? दादा म्हणतो बाहेरला जागी रडते, झोपलोच नाही मी तरी कुठे झोपलोय? मी नाही झोपलोय अमर. मला म्हणतो वाईस झोपला तरी असेल तू. चला मस्त की आता जाऊया लवकरात लवकर संगमेश्वर गाठूया. रिक्षावाला पण लवकरच आपला उठून तयार होता. विचारा, आमचा चंद्रकांत आहे तो खोडनिंको गावचा रिक्षावाला आणि पाटगावला राहतो. चला, आम्ही रिक्षानं चाललोय देवरुख ते संगमेश्वर रेल्वे स्टेशन. कुठं निघालो? चला तर मित्र, मस्त पोचलो आता रेल्वे स्टेशनला. बघूया दादांची वाट बघूया. संदेश दादा कुठून येतात बघूया. अमर, संगमेश्वर रेल्वे स्टेशन. कोण नाही आहे रेल्वे स्टेशनला, अगदी सुखसुकाट आहे, कोणच दिसत नाही. आणि आता वाजलेत मला वाटतं किती वाजले असते चंद्रकांत? हा, हे काय बघ 4 वाजले. समोरच घड्याळ आहे. 10 मिनिटं. हो, 4 वाजलेत. आणि आम्हाला संगमेश्वर रेल्वे स्टेशनला सोडायला आमचा मित्र आला आहे चंद्रकांत गुराव खोरनिंकोवाला. देवरुखमध्येच रिक्षा आहे त्याची, रिक्षा घेऊन आला आहे. चंद्रकांत, थोडा वेळ थांबशील ना? आता दादा येऊ देत, संदेश दादा. आपण ओळख करून देऊया तुझी. हा, ओके. अंगणवाडीला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येत आहे. अमर टिंग टॉंग. परत एकदा. हा, पण अंगणवाडीला ट्रेन तरी आहे काय? मी अंगणवाडी म्हणलो. कुठली ट्रेन? कुडाळला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती येत आहे. टिंग टॉंग. झुक 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 आगेन गाडी. पण आता धूर नाही टाकीत हवेत. पहिलं होतं धुरांच्या रेषा हवेत गाडी, पती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया आणि आता अंगणवाडीला जाऊया. एक मालगाडी आली. दादा नमस्कार. सुप्रभात. काय थंड लागते. आंघोळ करायला मी झोपलोच नाही, मी जागाच आहे. दादांचे आगमन झाले संगमेश्वर रेल्वे स्टेशन वरती. आता याच्या पुढचं नियोजन असेल ते दादांबरोबर. सूत्र तुमच्याकडे, सगळं सूत्र दादांच्या हातात आहे.
आपण आता थोडं तिकीट पहिली काढूया पण हा तिकीट काउंटर अजून open झालं ना. गाडी आहे. थंडी आहे, थंडी लागते आता हात थंड आहेत. जबरदस्त थंडी आहे, एक नंबर थंडी आहे. त्याच्यावरती आम्ही तिथे पण गेलो असतो आता. ते तुमचं ते, हे घ्या. ओके, आपल्या तिकीट काउंटर चालू झालं आहे आणि काउंटरवरती तिकीट घेत आहेत. अमरने तिकीट घेतली होती पण फक्त एकच कुडाळ, आणि आम्ही दोघे जण त्याच्या पाठीमागे येणार होतो पण नशीब दादांनी बघितलं नाही म्हणून. ऍक्च्युली काय झालं असतं माहिती आहे, 110 मध्ये आम्ही खुश झालो. 110 रुपयामध्ये आपण तिघजण कुठं आणलं तिघ जण कुडाळला. आणि नंतर काय प्रॉब्लेम झाला असतं तिकडे पकडलं असतं आणि मग आम्ही सांगितलं असतं हे काय आमच्याकडे तिघांचे तिकीट. मग 110 मग झाले असते. झालं असेल, लॉजचा 110. लॉजच्यावर आला असता. 1000 extra वेळ जास्त. मीच मारते, मी माझ्या खेळला परवा गेलो ना, खेळण्याचं तिकीट. मस्त थोडा वेळ थांबलो होतो. एक ट्रेन आली, कोणती ट्रेन, याच्या पाठोपाठ लगेचच कोकण कन्या एक्सप्रेस येणार आहे. तर आम्ही सर्व निघालोय. अरे तू चाललास माझ्याऐवजी? मग चंद्रकांत निघाला माझी बॅग घेऊन. सर्व रिक्षामध्ये बसले होते. सूरज चंद्रकांत चल बाय, समज जा. त्या तऱ्हेने हो का, हा आहे आपला संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनचा बोर्ड. चला आम्ही आता शेवटला चाललोय. ह्या ट्रेनच्या मागोमाग दुसरी ट्रेन आहे. तर चला चंद्रकांत, बॅग तुझ्याकडेच राहील, गाड्या बॅग माझ्याकडे दे. चला गाडी निघालेली आहे आता तिरुअनंतपुरम. याच्या पाठोपाठ लगेच येणार कोकण कन्या एक्सप्रेस. ओके, मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली मडगांव को जाने वाली गाड़ी नंबर 2011 मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. मे आई हैव योर अटेंशन प्लीज. त्याचा मस्त एसीच्या डब्यात. हा, ते गावाला राहिलेली माणसं ना, गावाला कसं लोकांना एवढं म्हणजे हे नसतं. मुंबईचे लोक कशी सांगतात हे करा ते करा, म्हणजे बंधन पाळा, ह्याच्यात बसू नका, तसं बसू नका. अरे कोणी काय बिंदास बसून जातात. अरे संडासातनं बसून आलेले आहेत कधी कधी. संडासातनं अशी अशी ह्याला ही नुसती आडवी माणसं पडलेली असतात, त्याच्या पटावरनं वरनं वळडून जायचं संडासात आतमध्ये. सर्व धर्म समभाव काय असतं तो त्या ठिकाणी कळतं. किती मोठा असा म्हणतात ना माणूस असू दे, त्याला तिकीट नसेल मिळाले, तो जनरल मध्ये आला तरी तो आहे ना कुठे बसून ऍडजस्ट होऊन झोपून टायमाला सीटच्या खाली झोपून पण जातो. त्यावेळी असं माणसाचं स्टेटस वगैरे नाही. इव्हन आम्ही पण बऱ्याच वेळी जातो ना, होय. मग ते काय बघायचं अहो, नाही, इकडे जे असेल ते गोड मारून घ्यायचं आणि झोपायचं. दादाचं लग्न होतं स्लीपर डबी, आणि म्हटलं आता इथं ह्या रिझर्वेशन डबा इथं कोण येणार नाही. सकाळी उठून बघतो काय इकडे लोक बसलेली, सीटच्या खाली झोपलेली, इकडे झोपली, तिकडे. तर मित्रो, फायनली आपली कोकण कन्या एक्सप्रेसचे आगमन संगमेश्वर रेल्वे स्थानकावरती होत आहे. टिंग टांग. कोकण कन्या मांडवी एक्सप्रेस. ओके, तर मित्र आपले आले कोकण कन्या एक्सप्रेस. आणि आता चला आपण जनरलमध्ये जाऊया. जनरलचा डबा पाठीमाग आहे शेवटला. जनरल डबा बसून अहो जायचं का हो? चला हो, चला. मस्त ट्रेन सुटलेली आहे. आता ट्रेन चालवली, जरा उभाच राहिलो कारण गर्दी आहे भरपूर. वरून भरपूरसे अशी बरेचसे लोक येतात ना अंगणवाडीला, त्यामुळं गर्दी तर साहजिकच असते आणि कायम गर्दी असतेच आपल्या कोकण कन्या एक्सप्रेसला. त्यामुळे आम्ही जनरल कोचमध्ये असल्यामुळं थोडंसं उभं राहावं लागणार. आता कुठपर्यंत उभं राहावं लागेल काय सांगता येत नाही. चला उभं राहूया. झोपलेलं नाही मी जरा पण. तर मंडळी, शेवटी रत्नागिरी रेल्वे स्टेशन आलं आणि होतो उभा. एका साईडला बाजूला एका माणसाच्या बसलो होतो, पण आता व्यवस्थित बसायला मिळाले. अमर पण आहे माझ्या आणि दादा तिकडे बसलेत पाठीमागे थोडे.
अमर आणि मी आता आपला प्रवास चालू झालाय चालू झालाय. पासून. आणि आता व्यवस्थित जरा कम्फर्टेबल असं बसायला मिळाले तरी सुद्धा एक कोणतरी आहे पाठीमागं तरी आता चालतंय ते एवढं ऍडजस्ट करायला हा. लागतं. कोकणाच्या ट्रेन मध्ये ऍडजस्ट करायला लागतं एवढं. चला आता मग जाऊया आता तर कुडाळमध्ये डायरेक्ट कारण झोप लागली तर मध्ये काय शूट करता येईल डायरेक्ट आता जर का उजाडल्यानंतर बाहेर दरवाजा जाऊन जरा एक छोटासा अँगल वगैरे घेऊन तुम्हाला दाखवतो चांगलं चांगलं काहीतरी तोपर्यंत दाखवण्याचा चांगला पण दाखवण्याचा प्रयत्न डायरेक्ट आता कुडाळला. सकाळ सकाळ मस्त चहा झाली आणि आता आलाय समोसा समोसा चालू खायचं अमर चला तर मित्र आता कुठं आलेला आहे ना आम्ही चाललोय उतरायला चला स्टेशन आलोय चला तर आता आम्ही इथून कुडाळ स्टेशनवरून रिक्षाने चाललोय म्हणजे दादा कुठे घेऊन जातात बघूया जाऊया आपण रिक्षानं चला आता परत कुडाळवरून लाल परीचा प्रवास चालू करूया आणि आता पोहोचलोय कुडाळ रेल्वे स्टेशनवरून कुडाळ बस स्टॉप जवळ आता लाल परीचा प्रवास इथून इथून आपल्याला मालवण बस पकडायची आहे कुडाळ डेपोवरून बघूया कुठं आहे ती आपण आता कुडाळ बस स्टॉपला येलो आता इथून कसं जायचं मालवण जायचं मालवण टेस्टी लागेल थोड्या वेळात. हां ओके सर 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 मालवणला बस मालवण हां 9 वाजता ओके थँक्यू 9 वाजता बस आहे हां 9:05 झाले 9ची बस ओके शेवटी आपल्याला मालवण बस मिळाली आणि मालवण बसमध्ये आपण बसलो चला जाऊया मालवणमध्ये तर मंडळी आपण पोचलोय मालवण बस स्थानकामध्ये मालवण बस स्थानक आपण मालवणला पोचलोय आता बघूया इथून कुठे जायचं दादा कुठे नेतात बघूया तिकडे दादा चालू आहे तर मंडळी आता आपण मालवणमधून जरा म्हणजे मालवणपासून काहीतरी 2 किलोमीटर अंतरावरती चिवला बीच आहे चिवला बीचच्या बाजूला शेजारीच आपण एक रूम मिळाले दादांच्या ओळखीनं म्हणजे इथले स्थानिक आहेत त्यांचेच आहे दादांच्या ओळखीनं पण ते आपल्याशी काय जास्त ओळख नाही करून घेऊया आपण नंतर ओळख पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांच्याशी तोपर्यंत मित्र तुम्हाला दाखवतो मस्त आपले सोय चांगले आहे आमची बघा हा हॉल आहे इथे हा हॉल आहे इकडून एंट्रन्स इकडून आहे हा हॉल आहे फॅमिलीसाठी हा इथे मस्त आहे की किचन रूम आहे एवढा मोठा अगदी प्रशस्त हा इथे बेडरूम आहे त्याच्यानंतर इथे समोर अशी बाल्कनीसुद्धा आहे जबरदस्त राहण्यासाठी सोय आहे अगदी फॅमिलीसाठी आलात
तर नक्की आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला देऊ का. इथे बाथरूम आहे आंघोळीसाठी आणि इथे वा संडास सुद्धा बघा वेस्टर्न. व्हेरी गुड मस्त. आणि अमर आणि दादा इथे बसलेत हॉलमध्ये. प्रथम आपण दादाला आभार मानूया की दादांच्यामुळं आम्हाला खरं दादांच्यामुळं आपल्याला इथे अगदी चांगला प्रशस्त असं रूम राहायला मिळाले आम्हाला मस्तपैकी. दादा आभार. हा थँक्यू. आभार कसं तुम्ही आपली माणसं कसं आहे इकडे जे स्टे वगैरे आहे ना तर हा स्टे आपला सचिन शारविद्रे म्हणून आहे साराम स्टे वाल्यांचाच. तर थोडा हा चिमला बीचच्या नजीक आहे. म्हटलं यावेळी आपण थोडंसं बीचच्या जवळ राहूया कारण तिथून मग ST डेपोपासून बीचपर्यंत किंवा किल्ल्यापर्यंत यायला वेळ लागायचा. म्हटलं थोडंसं आम्हाला या टाईपचं स्टे द्या. तर त्यांचं एका बिल्डिंगमध्ये स्टे आहे, फ्लॅट आहे, तो आपल्याला दिला. जर कोणाला पाहिजे असेल तर आपण नंबर नक्की शेअर करू त्याबाबतचा. म्हणून खूप छान आहे. तुम्हाला आवडलं की नाही? आवडला मस्त जबरदस्त. अमर कुठे गेला? अमर तुला आवडला? एक नंबर. दादाच्या याच्यामुळे ना आपल्याला मालवण मस्त एक्सप्लोर करता आलं आणि त्या मित्राच्या गाडीवरून फिरलो त्यामुळे मालवण मला पहिल्या दिवशी खूपच आवडलं. ओके. आणि आपण आपला पहिलीच वेळ आपली दोघांची. एक म्हणजे कसं माहितीये का आता वादळीबरोबर 11:32 जर का दुसरा एखादा माणूस नवीन आला असता मालवणमध्ये तर रूम शोधणं परत सगळं करणं. आता 2 वाजलेला माणूस इथे मस्त म्हणजे रूम भेटला ना आता थोडं जेवायचं आणि झोपायचं. ओके आणि संध्याकाळी परत जायचं. खरंच खूप धन्यवाद. जबरदस्त. आणि मस्त रूम आहे आणि सर्व्हिस पण चांगली आहे. एकदम सुंदर सर्व्हिस. आणि सर्व श्रेय देतो कोणाला? दादा ना. ओके दादा थँक्यू दादा. तर मित्रो आजचा आमचा हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आणि आम्ही तिथे आता आम्ही स्टे करणार आहे तिथे चिवला बीचच्या शेजारी. तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल ऐकून घंटेचं बटन आहे त्यामध्ये जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतात. तर मित्र पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि या मालवणच्या किनारपट्टीवरती. चला तोपर्यंत बाय बाय.